तासानंतर त्यांच्या शोधासाठी पथक पाठवलंय। त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि स्वखर्चाने घटनास्थळी ड्रोन कॅमेरा लावून बेपत्ता असलेल्या मारुती हरकळ आणि छबुराव जावळे यांचा शोध घेतला जातोय। बातमी सोलापुरातली आहे। सोलापुरातल्या हिप्परगा तलाव हा ओव्हरफ्लो झालाय। शहर परिसरामध्ये असणारा हिप्परगा तलावाच्या सांडव्यातनं पाणी ओसंडून वाहतंय। ब्रिटिशकालीन असणारा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याला धबधब्याचं रूप आलेलं दिसतंय। गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागच्या 3 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडल्यामुळे काल धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते। मात्र पावसाचा जोर कमी झाल्यामुळे आता धरणाचे 4 दरवाजे बंद करून 29 दरवाजे अर्धा मीटरने सुरू ठेवण्यात आले। धरणातून 1,17,486 क्युसेक वेगानं सध्या पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि कालच्या तुलनेत 16,204 क्युसेक पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। सततच्या पावसाने वर्ध्याच्या आष्टी तालुक्यामध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। वर्धा नदीच्या पात्रामध्ये पाणी पातळी वाढली आहे। इथल्या वाघोली गावामध्ये नाल्यावरून जाणाऱ्या रस्त्यावरती पूल बांधकाम अजून पूर्ण झालं नाहीये, तर दुसरीकडे पुरामुळे पर्यायी रस्ताही खचलाय। हा रस्ताच वाहून गेल्यामुळे आता नागरिकांना गावाच्या बाहेर पडायला मार्गच नाहीये। त्यामुळे गावाचा संपर्क तुटलाय आणि अत्यंत विचित्र अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। गावाच्या दुसऱ्या बाजूला वर्धा नदी आहे आणि नदीला सुद्धा पूर आलाय। पिंपरी चिंचवडमधल्या वसाहतींमध्ये पाण्याचा शिरकाव झालेला पाहायला मिळतोय। पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागातल्या 2000 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय। पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी पात्रालगतच्या नागरिकांचा जीव धोक्यात आहे आणि जीव धोक्यात असतानाच ते राहण्याचा घरामध्ये प्रयत्न करत होते। संजय गांधी नगर, लक्ष्मीनगर, भाटनगर, जाधव घाट, किवळे या वसाहतीमध्ये पाण्याने चांगलाच शिरकाव केलाय। सध्या पवना धरणातनं 15,700 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे परिस्थिती काहीशी अवघड आहे। या सध्या परिस्थितीचा आढावा घेतलाय नाझिम मुल्ला यांनी। आता मी पिंपरीतल्या संजय गांधी नगर वसाहतीत आहे आणि इथं आपण बघू शकतो की अनेक घरांमध्ये पाण्याने शिरकाव केलेला आहे। ही झोपडपट्टी जी आहे ती पवना नदीच्या पात्रालगत या ठिकाणी वसलेली आहे आणि आपण ही दृश्य या ठिकाणी पाहू शकतो की जवळपास गोट्याच्या वरती पाणी जे आहे ते या झोपडीत गेलेलं आहे। आपण इथल्या ताईंशी बोलणार आहोत। ताई थोडं पुढे या। कधी पाणी आलेलं आहे आपल्या या घरामध्ये आणि तुम्ही आता कुठं राहताय? मी माझ्या याच्या घरी राहते। कधी ही परिस्थिती झाली अशी? 12 वाजल्यापासून इथं कम से कम आहे ना 7-8 घर आहे आमची, ते पाण्यात गेलेली बुडलेली। आता रात्रीपासून सर्वांनी बिछाना हरवला। अधिकारी हे आलते सर्वजण सांगायला वरतून पाणी सोडलेले। आम्हाला महात्मा ज्योतिबा शाळा जी आहे त्याच्याकडे आम्हाला शिफ्ट केलेलं आहे। सध्या शहरातील रावेत, किवळे, पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या 2000 नागरिकांना स्थलांतरित केलेलं आहे। महानगरपालिका सज्ज आहे, मात्र नागरिकांनी सुद्धा स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायला हवी। सुरक्षित स्थळी आपल्याला जायला हवं। नाझिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। आणि तिथे चंद्रभागेचं पाणी सुद्धा आता वाढू लागलंय आणि पंढरपूरला सुद्धा पुराचा धोका आहे। नदीकाठच्या लोकांना स्पीकरवरनं खबरदारीच्या सूचना सध्या दिल्या जात आहेत। खडकवासल्यातनं विसर्ग वाढवलाय, त्यामुळे उजनीमध्ये सुद्धा आवक वाढली आहे। उजनी आणि वीर धरणातनं चंद्रभागेमध्ये विसर्ग वाढवलाय। चंद्रभागेमध्ये सध्या 1,41,000 क्युसेक वेगाने विसर्ग होतोय। उजनीतनं सध्या 91,600 क्युसेक वेगाने विसर्ग होतोय आणि वीर धरणातनं नीरा नदीपात्रामध्ये 50,760 क्युसेक वेगाने विसर्ग होतोय। चंद्रभागेच्या पात्रातली अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। पातळी वाढत आहे तरी भाविकांनी खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये। पंढरपूर नगर परिषद यांच्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे की नद्याची पाण्याची पातळी वाढत आहे तरी भाविकांनी खोल पाण्यात। आणि नाशिक शहर आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे। गंगापूर धरणातनं 1500 क्युसेक वेगाने विसर्ग चालू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
आपण आता नाशिकच्या गंगापूर धरणावर आहोत आणि गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग हा टप्प्याटप्प्याने वाढवला जात आहे। सकाळी 8 वाजता 500 क्युसेक वेगानं सुरू असणारा विसर्ग 9 वाजल्यापासून 1500 क्युसेक वेगानं केला जात आहे। आपण बघतोय गंगापूर धरणाच्या 5 नंबरच्या गेटमधनं पाण्याचा प्रवाह हा मोठ्या प्रमाणामध्ये आता विसर्ग होताना बघायला मिळतोय। जिल्ह्यातील जवळपास 10 धरणं ही 100% भरलेली आहे, तर 6 धरणं ही 90 ते 100%च्या दरम्यान आहेत। आता आपण गंगापूर धरणामधला पाण्याचा प्रवाह बघतोय। हे सर्व पाणी आता सोमेश्वर धबधब्यामार्गे रामकुंड परिसरामध्ये जाणार आहेत। रामकुंड परिसरातील पाण्याची पातळी वाढणार आहे, त्यामुळे गोदाकाठावर दर बुधवारी भरणारा आठवडे बाजार हा बंद करण्याच्या सूचना देखील प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे। त्याचबरोबर ज्या ज्या धरणामधनं पाण्याचा विसर्ग केला जात आहे त्या धरणाशी संबंधित असणाऱ्या नदी किनारी नागरिकांनी जाऊ नये, प्रशासनाने सतर्कता बाळगावी अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। जर पावसाचा जोर आणखी वाढला तर पाण्याच्या विसर्गामध्ये देखील वाढ केली जाणार आहे।